वसईमध्ये न्याय मिळत नसेल तर मृत्यूदंड द्या अशा घोषणा देत पोलीस प्रशासनाविरोधात वसई विरार जनशक्ती आघाडीने तीव्र आंदोलन पुकारले होते। यावेळी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आणि गळ्यात फास अडकवून पोलिसांच्या कार्यपद्धतीचा तसेच भूमिपुत्रांवर केल्या जाणाऱ्या अन्यायाच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आला। वसई विरार शहरात गेल्या काही काळात भूमाफिया विकसक यांचे वर्चस्व वाढले आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। तर याबाबत पोलीस प्रशासनाकडूनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। याउलट पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेलेल्या सामान्य नागरिकांनाच खोटे गुन्हे दाखल केले जातात, असा आरोप करत वसई विरार जनशक्ती आघाडीने सोमवारी 23 मार्च रोजी वसई रेल्वे स्थानक परिसरातील पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 कार्यालयासमोर अंत्ययात्रा आंदोलन पुकारले होते। यावेळी आंदोलनकर्त्यांनी शवपेटी हातात घेऊन आणि गळ्यात फास बांधून भूमाफिया आगे बढ़ो, पोलीस तुम्हारे साथ है, भूमाफियांना शहीद करा, 1 2 3 4, भूमिपुत्र तडीपार अशा विविध घोषणा देत शहरात वाढत जाणाऱ्या भूमाफियांच्या अन्यायाकडे लक्ष वेधले। तसेच नायगाव आणि वसई परिसरातील अनेक रहिवाशांनी आपली कैफियत मांडली। भूमाफियांनी जमिनी बळकावण्यासाठी केलेली दमदाटी आणि त्यात पोलिसांकडून मिळणारी साथ यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाल्याचं त्यांनी सांगितलं। पोलीस प्रशासनाविरोधात पुकारलेल्या या आंदोलनात वसई विरार जनशक्ती आघाडीचे मिलिंद खानोलकर, मॅकेन्झी डाबरे, अनिल चव्हाण, डॉमिनिका डाबरे आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तसेच जोपर्यंत पोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होत नाहीत आणि भूमाफियांना मिळणारे अभय थांबत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचं जनशक्ती आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं।